नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जुंपलेली आहे। नाशिकच्या जागेवर भाजप सेना एनसीपी मध्ये जुंपल्याचं दिसतंय। हेमंत गोडसेंचा उमेदवारी आधीच प्रचार सुरू झाला आहे, तर दिल्लीतून उमेदवारी मिळाल्याचा दावा भुजबळांनी केलाय। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जुंपलेली आहे। महायुतीमधले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी नाशिकच्या जागेवर दावा केलाय। हेमंत गोडसेंनी नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे, तर भुजबळांनी थेट दिल्लीतून उमेदवारी मिळाल्याचा दावा केलाय। नाशिकमध्ये उमेदवारी जाहीर होण्याआधीच हेमंत गोडसेंनी हा असा प्रचार सुरू केलाय। शालिमारमधील मारुती देवळात नारळ फोडून त्यांनी प्रचाराचा श्रीगणेशा केलाय। हेमंत गोडसेंचा पत्ता कट होईल या चर्चा निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरपासून सुरू आहे। त्यामुळे अस्वस्थ झालेल्या हेमंत गोडसेंनी ठाणे आणि मुंबईत शक्तीप्रदर्शन करून झालं। त्यात शिवसेनेच्या पहिल्या यादीत हेमंत गोडसेंचं नाव नसल्यानं ते आणखी अस्वस्थ झाले होते। शेवटी त्यांनी नाशिकमध्ये रंगपंचमीचा मुहूर्त साधून प्रचाराला सुरुवात केली। मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी जाहीर केली नसली तरी एकनाथ शिंदेंनी प्रचाराला सुरुवात करायला सांगितल्याचा दावा त्यांनी केला। आपण केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचावीत यासाठी आपण माहिती म्हणून लोकांकडे आपला 5 वर्षाचा कार्याचा अहवाल वितरित करण्यासाठी या ठिकाणी शुभारंभ करतो। आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री अधिकृत यादी या ठिकाणी जाहीर करत नाही, तोपर्यंत आपण इच्छुक म्हणूनच लोकांपर्यंत या ठिकाणी जाणार आहोत। छगन भुजबळांनी वेगळाच दावा केला। दिल्लीतून उमेदवारी ठरल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला। महायुतीची जी चर्चा दिल्लीमध्ये झाली तिथल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सगळ्यांची आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जागांच्या बाबतीमध्ये कोण उमेदवार, कुठली जागा कुणाला द्यायची या संदर्भातली जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला अचानक माझं नाव पुढे आलं। हेमंत गोडसेंनी प्रचार केला तर त्यांना मदतच होईल असं देखील भुजबळांनी म्हटलं। त्याला प्रचाराला सुरुवात केलेली आहे, काय शेवटी तिकीट कुणाला नाही मिळेल त्याला त्याचा फायदा होईलच ना, नाही का? त्यांना तिकीट मिळालं त्यांना फायदा होईल, आणखी कोणाला तिकीट मिळालं त्याचा फायदा होईल। प्रचारात मी काय, ते काय, इतर लोक काय, भाजपचे आमचे आमदार काय, सगळ्यांनी एकत्रित काम करायचं आहे। नाशिकच्या जागेवर भाजपचाही दावा आहे। शिवसेना, भाजप या दोघांमध्ये भुजबळांच्या रूपानं तिसऱ्या दावेदारांची एंट्री झाली। नाशिकची उमेदवारी कोण पटकावणार याबाबत मोठी उत्सुकता आता निर्माण झाली। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।